अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि दुसऱ्या दिवशीपासून चालू होतो पितृपक्ष. पण तुम्हाला हे माहितीये का की अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी संकष्टी चतुर्थी येते ना, त्या संकष्टी चतुर्थीपासून महाराष्ट्राच्या काही भागात गणेश उत्सव चालू होतो. काय सांगताय? अहो, जे तुम्ही ऐकताय, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, काही घरांमध्ये पितृपक्षात जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीपासून गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि तिथून पुढे गणपती बाप्पांचा काही दिवस मुक्काम त्या घरांमध्ये असतो. पण ही प्रथा कुणाकडे असते आणि या प्रथेला सुरुवात कशी झाली? काय आहे या परंपरेचं वैशिष्ट्य? चला सगळं जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, महाराष्ट्राच्या सगळ्याच भागांमध्ये गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन होतं आणि त्यानंतर कुणाकडे 1.5 दिवसांनी, कुणाकडे 5 दिवसांनी, कुणाकडे 7 दिवसांनी, तर कुणाकडे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. पण महाराष्ट्रात अशी सुद्धा काही घरं आहेत ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशी नंतर गणपती बाप्पांचं आगमन होतं. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल, पण त्याही पुढे जाऊन तुम्हाला आणखीन आश्चर्य वाटेल जेव्हा असं का केलं जातं हे कारण तुम्हाला कळेल. महाराष्ट्राच्या पेण, उरण आणि पनवेल या भागातील प्रामुख्याने आगरी कोळी समाजात साखर चौथ गणेश उत्सव साजरा केला जातो. साखर चौथ म्हणजेच अनंत चतुर्दशी नंतर येणारी संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला साखर चतुर्थी अर्थात साखर चौथ असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातल्या कोकणातल्या काही भागांमध्ये गणपतीचं आगमन या साखर चौथच्या दिवशी होतं. या साखर चौथीच्या गणेश उत्सवाची परंपरा वर्षानुवर्ष आणि परंपरागत चालत आली आहे. या प्रथेकरता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणतीही पौराणिक कथा आढळून येत नाही. पितृपक्ष जरी असला तरी हा गणेश गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचाही विचार केला जात नाही. ही प्रथा कोकणात जास्त करून बघायला मिळते. कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो. कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काहीतरी नवस करतात आणि त्यांच्या नवसाची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थीला म्हणजे साखर चौथीला गणपती बाप्पांची आपापल्या घरी स्थापना करतात आणि नवसाचे हे गणपती 3 वर्ष, 5 वर्ष किंवा अगदी कायमस्वरूपी सुद्धा आणले जातात. त्याहूनही अधिक रंजक कारण म्हणजे मूर्तिकारांच्या घरी हा साखर चौथीचा गणपती बसवला जातो. कारण गणेश उत्सवामध्ये मूर्तिकार हे मूर्ती बनवण्यात आणि मूर्ती विकण्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या घरच्या गणपतीची सेवा करण्याची संधीच मिळत नाही आणि खास करून मूर्तिकारांसाठी म्हणून हा साखर चौथीचा गणेश उत्सव महत्त्वाचा ठरतो. कारण त्यांच्या घरी गणपतीचं आगमन याच साखर चौथीला होतं. आणखीन एक कारण म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सोयरसूतक आला असेल तर ते संपल्यानंतर त्या वर्षी साखर चौथीच्या दिवशी गणेश भक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखर चौथीचा सुद्धा सार्वजनिक गणपती आणला जातो आणि सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो. हा गणपती बाप्पा सुद्धा अगदी काहींकडे 1.5 दिवसाचा, काहींकडे 5 दिवसाचा, तर काहींकडे 10 किंवा अगदी 21 दिवसांसाठी सुद्धा येत असतो. या साखर चौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी काही वेगळा असतो का? तर मुळीच नाही. गणेश चतुर्थीच्या विधीसारखाच हा विधी केला जातो. वेगळी गोष्ट एवढीच असते की या साखर चौथीच्या गणपतीसाठी मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. साखरेचे मोदक जास्त करून या गणपतींना नैवेद्य म्हणून दाखवतात. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी चंद्रदर्शन केलं जात नाही, पण साखर चौथीच्या दिवशी मात्र चंद्रदर्शन केल्याशिवाय गणपती बाप्पाची आरतीच केली जात नाही. म्हणजे साखर चौथीला काय करतात? आधी चंद्राची पूजा करतात, चंद्राची आरती करतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आरती करून नैवेद्य दाखवतात. ही आरती सुद्धा अगदी आगळी वेगळी असते. या आरतीसाठी परात वापरली जाते. चंद्राला ओवाळून मग गणपती बाप्पाची आरती केली जाते. साखर चौथीच्या व्रताच्या दिवशीच जे भक्त आधीपासूनच 11 संकष्टी चतुर्थी किंवा 21 संकष्टी चतुर्थीचं व्रत संकल्प करून करत असतात ते त्यांच्या व्रताची सांगता या साखर चौथीच्या दिवशी करतात. मूर्तिकारांसाठी हा साखर चौथीचा गणेश उत्सव अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण घरोघरी गणपतींची स्थापना होत असते तेव्हा मूर्तिकाराचे हात कामामध्ये व्यस्त असतात आणि मग या हातांनी गणपतीची आरती करण्याची संधी त्या मूर्तिकाराला मिळते साखर चौथीच्या गणपतीला.
मग काय मंडळी, तुम्हाला या प्रथेबद्दल, परंपरेबद्दल याआधी माहीत होतं का? किंवा तुमच्याकडे असा साखर चौथीचा गणेशोत्सव साजरा होतो का? आणखीन काय वैशिष्ट्य असतं त्या गणेशोत्सवाचं? नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.